नमस्कार, मी सौ आराधना गुरव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून इतिहास या विषयातून मी PhD करीत आहे. माझा संशोधनाचा विषय आहे महाराष्ट्रातील प्रमुख कुलदैवतांचा चिकित्सक अभ्यास. आणि हे संशोधन करण्यासाठी मला मार्गदर्शक लाभलेले आहेत डॉक्टर गिरधर नागोराव सोमवंशी, छत्रपती शिवाजी विद्यालय, उमरगा. आजच्या या सेमिनारसाठीचा माझा विषय आहे सिद्धनाथ मंदिर म्हसवड. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहित आहे, कुलदैवतांबद्दल माहित आहे. कुल म्हणजे कुळ आणि दैवत म्हणजे देवता. कुळाची देवता म्हणजेच कुलदैवत. मग ही देवता जर पुरुष रूपात असेल तर तिला कुलदैवत असं म्हटलं जातं, आणि ही देवता जर स्त्री रूपात असेल तर तिला कुलदेवी असं म्हटलं जातं. आज या ठिकाणी आपण बोलणार आहोत ते कुलदैवत श्री सिद्धनाथ म्हसवड या ठिकाणच्या दैवताबद्दल. महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, प्राकृतिक अंगाने महत्वपूर्ण असणारा आमचा हा सातारा जिल्हा. जिल्ह्याच्या एका बाजूला उंचचे उंच पर्वतरांगा, शिखरे आणि पठारी प्रदेश आहे. जिल्ह्याचा एक भाग हा कायम पर्जन्यवृष्टीने बहरलेला आहे. पश्चिम घाटामध्ये अतिपर्जन्य, तर सातारा जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे तो पर्जन्य छायेच्या प्रदेशात. अशाच या पर्जन्य छायेच्या प्रदेशातील सातारा, फलटण, मान आणि खटाव हे तालुके, आणि याच मान तालुक्यामधील हे म्हसवड हे सिद्धनाथांचे ठिकाण. दहिवडी पासून साधारण 27 किलोमीटर अंतरावर असणारं हे म्हसवड हे ठिकाण, तर सातारा या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणापासून जवळजवळ 96 किलोमीटरवर असणारं साताऱ्याच्या पूर्वेकडील हे ठिकाण. अशी या ठिकाणाची आपल्याला काय करता येईल तर ओळख सांगता येईल. सातवाहनोत्तर काळामध्ये 2 दशके आणि चौथ्या शतकाच्या मध्यापासून 6व्या शतकाच्या मध्यापर्यंत दक्षिणेत महाराष्ट्रावर मानूरच्या राष्ट्रकूट राजांची सत्ता होती. आता हे मानपूर म्हणजेच मध्य प्रदेशातील मानूर नव्हे, तर ते सातारा जिल्ह्यातील मान आहे अशी आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती मिळते. तर याच मान तालुक्यातील सिद्धनाथ मंदिराबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ज्या सिद्धनाथ मंदिराबद्दल आता या ठिकाणी मी माहिती सांगत आहे तेच हे सिद्धनाथांचे मंदिर. सिद्धनाथ मंदिर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर साधारणपणे एखादं शंकराचं वगैरे मंदिर डोळ्यासमोर उभं राहतं. पण त्याच पद्धतीने सिद्धनाथ मंदिरामध्ये देखील सिद्धनाथ आणि जोगेश्वरी या 2 देवांच्या मूर्ती आहेत. या मूर्तीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सिद्धनाथ हे काळ भैरव म्हणून ओळखले जातात. शंकराचा अवतार म्हणून त्यांना मानलं जातं, आणि म्हणूनच सिद्धनाथांच्या हातामध्ये त्रिशूळ, डमरू, शिंगी, तलवार अशी आयुधे आहेत. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आहेत. त्याच सोबत गळ्यामध्ये राक्षसांच्या मुंडक्यांची देखील माळ आहे. त्यांच्या पायाजवळ एक श्वान बसलेले आहे, आणि त्या श्वानाचे जे रक्त आहे ते पिवळ्या रंगाचे आहे. अशा पद्धतीनं साधारणपणे ही सिद्धनाथांची मूर्ती आहे. तर जोगेश्वरी देवींची मूर्ती देखील, जोगेश्वरी देखील शेषराजांची मुलगी आहे, त्यामुळे जोगेश्वरी देवीच्या हातामध्ये देखील त्रिशूळ, डमरू आणि शेष आहे. तिच्या आजूबाजूला शरीराभोवतीही असंख्य नाग आहेत. त्यांच्या पायाजवळ त्यांचा मुलगा अग्निबाळ हा बसलेला आहे. अशा पद्धतीनं ह्या सिद्धनाथ मंदिरामध्ये जोगेश्वरी आणि सिद्धनाथ यांच्या मूर्ती आहेत.
आता सिद्धनाथ मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिल्पाकृती पाहायला मिळतात. तर या मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण शिल्पाकृती म्हणजे या मंदिरामध्ये असणारा हत्ती. या मंदिरामध्ये असणाऱ्या हत्तीचं जे वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर सिद्धनाथ मंदिराच्या पुढच्या बाजूला एक मोठा सभा मंडप आहे आणि त्या सभा मंडपामध्ये एका पूर्ण पाषाणामध्ये जवळजवळ 2 टन वजनाचा इतक्या मोठा हा हत्ती काळ्या पाषाणातील कोरलेला आहे. असं म्हणतात की शेषराजाने आपली मुलगी जोगेश्वरी हिचा सिद्धनाथांशी विवाह करत असताना तिला सुवर्ण रथ, घोडे, अश्व, अंबारी दान केलेली होती. हत्ती देखील दान केलेला होता आणि ज्या हत्तीवरून सिद्धनाथ आणि जोगेश्वरी म्हसवड या ठिकाणी आले तोच हा हत्ती आहे असे या ठिकाणी काय केलेले आहे लोकांनी माहिती पुरवलेली आहे. या हत्तीच्या चारही बाजूला अनुकुचीदार असे सळईचे दालन आहे. नाथांच्या मंदिरासमोर या ठिकाणी नाथांच्या मूर्तीसमोर नारळ फोडता या हत्तीच्या समोर नारळ फोडण्याची या ठिकाणी प्रथा आहे. त्याच पद्धतीनं ज्या स्त्रियांना मुलं वगैरे होत नाहीत अशा स्त्रिया देखील आपल्या मुलं होण्यासाठी या हत्तीला नवस मागतात आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर तो हत्ती पूर्णपणे भाताने लिंपला जातो. अशा पद्धतीनं हे हत्तीचं महत्व या ठिकाणी आपल्याला काय केलं जातं तर सांगितलं जातं. यानंतर सिद्धनाथ मंदिरातील आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे सिद्धनाथ मंदिरातील घंटा. मूळच्या आदिलशाहीमधील सातारा प्रांतातील मातब्बर असे सरदार म्हणजे येसाजी बर्गे हे आदिलशाहमध्ये होते, परंतु नंतरच्या काळामध्ये ते शिवरायांच्या स्वराज्यात सामील झाले. कोरेगावचे बर्गे घराणे हे छत्रपतींचे जुने विश्वासू सरदार. त्यांच्याच काळातील येसाजी बर्गे यांनी अनेक लढायांमध्ये पराक्रम गाजवलेले होते आणि म्हणून शिवरायांनी त्यांना शिवरायांकडून त्यांना बऱ्याच जमिनी इनाम म्हणून मिळालेल्या होत्या. खंडोजी बर्गे हे त्यांचे वंशज आणि शिवरायांनी त्यांना रायगड स्वराज्यात जिंकून आणण्याची जबाबदारी सोपवलेली होती. 12 मार्च 1773 त्यांनी रायगड स्वराज्यात आणला आणि ही मोहीम फत्ते झाल्याच्या विजयाच्या आनंदामध्ये त्यांनी आपले कुलदैवत असलेल्या म्हसवडच्या सिद्धनाथाला ही घंटा अर्पण केलेली आहे. आजही जेव्हा आपण त्या मंदिरामध्ये जातो तेव्हा त्या मंदिरावरती सरदार खंडेराव बर्गे ही अक्षरे कोरलेली दिसतात. त्यानंतर आहे सिद्धनाथ मंदिरातील शिलालेख. अगदी अलीकडच्याच काळामध्ये सिद्धनाथ मंदिरामध्ये आपल्याला एक शिलालेख सापडलेला आहे. हा शिलालेख जवळजवळ 43 ओळींचा आहे. या शिलालेखाची वरच्या भागाची रुंदी 49 सेंटीमीटर तर खालच्या भागाची रुंदी 65 सेंटीमीटर आहे. इतका मोठ्या 43 ओळींचा हा शिलालेख आहे, परंतु खालच्या काही ओळी जमिनीमध्ये खाली गाडलेल्या असल्यामुळे त्यावरची काही अक्षरे पुसट झालेली आहेत. ह्या शिलालेखाची सुरुवात ही एका शिवस्तोत्राने होते तर शेवट हा एका शिवादात्मक श्लोकाने संस्कृतमधील श्लोकाने ह्या शिलालेखाचा शेवट झालेला आहे. त्यानंतर येतात ते आपल्या सिद्धनाथ मंदिरातील सेवेकरी वर्ग. सिद्धनाथ मंदिरातील जे सेवेकरी आहेत त्यांचे 2 भाग पडतात. ते 2 भाग म्हणजे सालकरी आणि मानकरी. आता सिद्धनाथ मंदिरातील जे सालकरी आहेत त्या सालकऱ्यांमध्ये आहेत पुजारी, भंडारगृहाचे महाराज, ढोल्या सालकरी, बसवी, शितोळी आणि डौल. तर जे मानकरी आहेत त्यामध्ये येतात राजेमाने, माळी, सुतार, गुरव, कोष्टी आणि डौल. सिद्धनाथ मंदिराचे जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांकडे सिद्धनाथ मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांच्याकडे नाथांची दररोजची पूजा करणे,
धूपारती करणे, शेजारती करणे, नैवेद्य दाखवणे ही कामे त्यांना करावी लागतात. जे भांडारगृहाचे महाराज आहेत त्या महाराजांना सिद्धनाथांच्या पूजेसाठी दोन्ही वेळेला हार तुरे देणे आणि नैवेद्य दाखवणे ही जबाबदारी असते. सालकऱ्यांना वर्षभर सिद्धनाथाचे जे जे उत्सव होतात त्या उत्सवाच्या वेळेला ढोल वाजवण्याचे काम करावे लागते. बसवी आहेत ते अखंड मंदिरामध्ये आरतीच्या वेळेला घंटानाद करतात. शितोळ्यांचं काम जे आहे तर ते नाथांच्या स्नानासाठी पाणी पुरवणे. तर डवरी जे आहेत त्यांनी नाथांच्या आरती वेळेला उत्सवाच्या वेळेला डवर वाजवणे ही त्यांची कामे आहेत. तर सिद्धनाथ मंदिराचे जे मानकरी आहेत त्या मानकऱ्यामध्ये जे राजेमाने आहेत त्या राजेमाने घराण्यातील धनाजीराव माने यांनी तो रथ बनवलेला आहे म्हणून त्या रथावर बसण्याचा पहिला मान त्यांना दिला जातो. त्यानंतर रथ ओढण्याचा मान आहे तो माळी समाजाला आहे. रथावर नक्षीकाम करण्याचा मान आहे तो सुतार समाजाला. मंदिरामध्ये जे सालकरी असतात त्यांना दरवर्षी क्रमवारीप्रमाणे पूजा करण्याचा मान मिळत असतो. तर डवरी असतात तर त्यांना नाथांच्या आरतीच्या वेळेला उत्सवाच्या वेळेला डवर वाजवण्याचं काम करावं लागतं. सिद्धनाथ जोगेश्वरी विवाह. साधारणपणे नवरात्र हे 9 दिवसांचं असतं परंतु सिद्धनाथांचं नवरात्र आहे ते 12 दिवसांचं. तर असं का? कार्तिक शुक्ल प्रतिपदा ते द्वादशी असे 12 दिवस सिद्धनाथ जोगेश्वरी देवीचा उत्सव असतो आणि त्यामुळं हे नवरात्र आहे ते 12 दिवसांचं आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नाथांच्या हळदी लागतात आणि कार्तिक शुद्ध द्वादशीला नाथांची लग्न असतात. असा 12 दिवस हा विवाह समारंभ असतो आणि म्हणूनच हे जे नवरात्र असतं ते 12 दिवसांचं असतं. अशा पद्धतीनं नाथांची उत्सव या सिद्धनाथ मंदिराच्या आणि म्हसवड नगरीमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. नाथांच्या उत्सवाच्या वेळेला म्हसवड परिसरातील त्याच पद्धतीनं राज्याच्या बाहेरही अनेक भक्तगण या ठिकाणी जमा होतात. त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी शासन काठ्या येत असतात. अशा पद्धतीनं मोठ्या उत्साहामध्ये हे नाथांचा विवाह समारंभ यात्रा पार पाडली जाते आणि या ठिकाणी अशाच सिद्धनाथांच्या वेगवेगळ्या कथा देखील या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या जातात. त्या वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. अशाच पद्धतीने या ठिकाणी ही सिद्धनाथांची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.